नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC व्हेली असाल, एक केंद्र चालक असाल आणि आपल्याकडे एक CSC ID असेल तर आपल्यासाठी आहे एक गुड न्यूज। तर मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की आपण जर पाठीमागे 2024 या वर्षी खरीप पीक विम्याचे अर्ज CSC मधून जर भरलेले असतील तर त्यांचे कमिशन हे काही जिल्ह्यामध्ये काही व्हेलींना आज हे कमिशन त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे। तर पाठीमागे मित्रांनो, हे जे काही कमिशन होते पीक विम्याचे, तर हे पीक विम्याचे कमिशन आपल्याला आपले जे काही CSCचे वॉलेट आहे या वॉलेटमध्ये हे ॲड होत होते, परंतु आज हे जे काही कमिशन आहे हे कमिशन CSC वॉलेटला जमा न होता हे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला हे जमा झालेले आहे। तर ते कोणत्या बँक अकाउंटला जमा झालेले आहेत, तर आपण CSC मध्ये जे काही आपले बँक अकाउंट जोडलेले आहे तर येथे अकाउंटमध्ये आपण माय प्रोफाइल याच्यावर जर क्लिक केलं तर आपण येथे पाहू शकतात की येथे बँक डिटेल्स, तर आपण ही जी काही बँक डिटेल्स आपला CSC ID क्रिएट करता वेळेस दिलेला आहे तर त्या बँक अकाउंटमध्ये हे जे काही पीक विम्याचे कमिशन आहे हे पीक विम्याचे कमिशन हे जमा झालेले आहे। तर मित्रांनो, हे जे काही कमिशन आहे हे कमिशन किती रुपयांनी आपणास हे क्रेडिट झालेले आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर त्यासाठी मित्रांनो, मी जे काही PMFBY जे काही पोर्टल आहे पोर्टल लॉग इन केलेले आहे। तर येथे 2024 खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना येथे क्लिक करून येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण जे काही खरीप पीक विमा 2024 मध्ये अर्ज भरलेले असतील तर ते अर्ज आपणास येथे पाहायला मिळतील। तर अनपेड ॲप्लिकेशन मध्ये आपण पाहू शकतात की माझा येथे एक पण अर्ज नाही। त्याचप्रमाणे पेड ॲप्लिकेशन मध्ये सुद्धा येथे 0 दाखवत आहे। पेड ॲप्लिकेशन मध्ये सुद्धा एक पण अर्ज नाही। त्याचप्रमाणे रिव्हर्टेड ॲप्लिकेशन मध्ये पण येथे काही दाखवत नाही। त्याचप्रमाणे रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशन यामध्ये पण 0 दाखवत आहेत, यामध्ये पण काही नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, येथे अप्रूव्ड ॲप्लिकेशन याच्यावर जर क्लिक केलं तर येथे टोटल फार्मर ॲप्लिकेशन ऑन बेसिस ऑफ क्रॉप येथे आपणास 4 दाखवत आहे। तर मित्रांनो, येथे फक्त मी 2 शेतकऱ्यांचेच अर्ज यामध्ये भरलेले आहे। तर आपण येथे पाहू शकतात की हा एक शेतकरी आहे आणि ह्या जे काही 3 पॉलिसी दिसतात तर हा एकच शेतकरी आहे, परंतु या शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन आणि मूग या पिकाचा विमा उतरलेला आहे, त्यामुळे येथे आपणास 3 पॉलिसी दाखवल्या जात आहे। तर मित्रांनो, एकाच नावाचे 3 ॲप्लिकेशन येथे दाखवले जात आहे, परंतु यामध्ये मी फक्त 2 शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये भरलेले आहे। तर या 2 शेतकऱ्यांचे जे काही अर्ज भरलेले आहे आणि त्याचे कमिशन मला किती प्राप्त झालेले आहे हे मी तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये दाखवतो। तर मित्रांनो, मिनी स्टेटमेंट मी त्या बँकेचे काढून घेतलेले आहे। आपण येथे पाहू शकतात की येथे तारीख आहे 21/1/2025 म्हणजे आजची तारीख, आणि येथे बाय ट्रान्सफर आपणास येथे रक्कम दाखवली जात आहे 58 रुपीज म्हणजे 58 रुपये, आणि टोटल बॅलन्स होत आहे येथे 165 रुपये 40 पैसे। तर 2 अर्जाचे मला मित्रांनो इथे 58 रुपये इतके कमिशन प्राप्त झालेले आहे, म्हणजेच प्रति फॉर्म 29 रुपये कमिशन एका फॉर्म मागे हे मला येथे मिळालेले आहे। फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये पण आपण इथे पाहू शकतात की 165 रुपये 40 पैसे इतके बॅलन्स हे माझे इथे टोटल आहे। तर मित्रांनो, आपणास किती रुपयांनी हे जे काही पीक विम्याचे कमिशन आहे हे पीक विम्याचे कमिशन भेटलेले आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर भेटूया असे जे का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।